आजकाल रोजगारी मिळवण्याची झाली, हार्वेस्ट मिळाली ते आपली मेहरबानी म्हणून त्या हे नोव्हेंबर महिन्यात लागण केलेली होती. जर हार्वेस्ट वाल्याला पण 100-200 कमी द्यायचं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय आज गव्हाचे हार्वेस्टिंग चालू आहे. तर आपल्या बरोबर शेतकरी आहेत, तर थोडी तुम्हाला माहिती सांगते बघा. हार्वेस्टरचा काय फायदा आहे, हार्वेस्टरनं काढून घेतल्यावर काय बेनिफिट होते. नमस्ते काका. नमस्ते. नाव सांगा तुमचं. काकासाहेब वसंत अवताडे. किती लावलं होतं गहू? अर्धा एकर होता, 20 गुंठ. 20 गुंठ होतं. 20 गुंठ लावलं होतं काय? मग काय आता हार्वेस्टर वगैरे सगळे दिवसा अगोदर काय हार्वेस्टर वगैरे नव्हते, कापून वगैरे काढून घ्यायला लागत होता. कारण काय हे रोजगारी अडचण असल्यामुळं आता हार्वेस्ट हाय सोयी झाले, त्यामुळे हार्वेस्टनं कटिंग केली. तर हार्वेस्टर लावलाय तुम्ही, पारंपरिक सोडून जर आता यंत्र वगैरे थोडं ह्याच्याकडे शेतकऱ्यांचे जरा कल वाढलाय, तर काय काय बोलत आता तुम्ही? अहो आजकाल रोजगारी मिळवण्याची झाली, शेती सोडायचा टाइम आलाय. हार्वेस्ट मिळाली ते आपली मेहरबानी म्हणून त्या हार्वेस्टनं कटिंग केली. बरोबर. कुठल्या वाहनात गहू लावला होता? हे 12,669 वाहन आहे. बर. म्हणजे काय किती दिवस कालावधीवर लागतोय गहू काढायला वगैरे? गहू काढायला 4 महिन्या कालावधी लागतो. कुठल्या महिन्यात लावला होता तुम्ही? हे नोव्हेंबर महिन्यात लागण केलेली होती. बर. पाण्याचं नियोजन कसं केलं होतं? ड्रिप इरिगेशन होतं? ड्रिप हे केलं. काय त्याला फर्टिलायझर फवारण्या बिवारण्या काय? फवारण्या 2 केलते की. 2 फवारण्या केल्या होत्या. होय. साधारणतः काय अंतरण करावं लागतंय पेरल्यापासून? काय ना, आम्ही पेरणी बळीच्या मागे टाकून टोकन पद्धतीने, म्हणजे हे असं मागे टाकून केलता. बरं बरं बरं. साधारण 20 गुंठ्यात 10 क्विंटलच्या पुढे उतार आहे. चांगला उतारा पडल्या म्हणायचं. शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? काय ना, अशी शेती पारंपरिक पद्धतीने करा. हे जेवढं रोजगारी वाचते तेवढी वाचवायची. जर हार्वेस्ट वाल्याला पण 100-200 कमी द्यायचं. हे बघा पूर्णपणे प्लॉट काढून झालेला आता, म्हणजे किती कमी वेळेत बघा एवढं सगळं पूर्ण क्षेत्र रिकाम झालं आणि गहू पण करून आता गहू घराकडे निघालेला बघा. आणि इकडे हे मशीन पण निघालेलं बघा.